रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय। कसा पोचलाय? विकास सोसायटी यांच्याकडे, ग्रामपंचायत यांच्याकडे, जिल्हा बँक यांच्याकडे, दूध सोसायटी यांच्याकडे, साखर कारखाना यांच्याकडे, सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला आहे। यांनी बनवलेले कब्जा केलेले आहेत ब्रिटिशांसारखे घुसखोर। आणि सत्तेचा वापर करत काय रे, हा विजय बापूच्या सभेला गेला होता काय, त्याचा ऊस तोडायचा नाही। हा जरा आजूबाजूला बोलतो, बघतो काय, भाजपचं काम करतो काय, त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं, याला गायीसाठी कर्ज नाही द्यायचं, गोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं, कुठच्याही शासकीय योजना त्याला कर्ज नाही द्यायच्या। अहो एवढंच काय, संग्राम थोपटेचा कारखाना आज बंद पडलाय। का कारखाना बंद पडलाय? निव्वळ दहशत म्हणून बंद पडलाय। तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झालाय? पवार फक्त अजित पवारवाले नाही म्हणून बंद झालाय। आणि म्हणून शरद पवार तेच आहेत। ह्या सगळ्या शक्तीचा उगम, ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत। आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतोय, काही ठिकाणी अशी ॲलिगेशन झाली की आपण पवार साहेबांवर बोलत नाही। पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत, पण त्यांनी जे केलेली कामं आहेत त्याच्यावर मी बोलणार। सुप्रियाताईंनी 15 वर्ष खासदारकी केली म्हणून 9 मला संसदरत्न पुरस्कार मिळाले। 98% माझी उपस्थिती लोकसभेमध्ये आहे। ताई, तुमची 98% उपस्थिती लोकसभेमध्ये आहे, पण 2% काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदारसंघात नाही। काय काम केलं ते सांगायची आणि विचारायची वेळ आली। आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार, निव्वळ कोणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलतायत माझी धर्मपत्नी आहे, सौभाग्यवती आहे म्हणून 25 लाख लोकांनी मतदान करा। ही लोकशाहीची थट्टा आहे, आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर या दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे। अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी, आणि हा ग्रामीण दहशतवाद, रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावं, अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना ह्या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। प्रचंड जोश आहे। मला माहीत आहे, मी दौंडला 2014 सालीच मी खासदार झालो असतो। दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो। अजित पवार स्टेजवर होते, आर पाटील होते, आमचे रामदास आठवले होते, बबनराव पाचपुते होते। मी जरा लेट गेलो। विजय शिवतारे आल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला, शिट्ट्या वगैरे, इतकं प्रेम त्या दौंडमध्ये सुद्धा आहे। आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करतायत की विजय शिवतारेवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल, ते उभेच राहणार नाहीत, ते हेच करणार नाहीत, ते काहीतरी सेटलमेंट करतील। आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून, विथ द ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स, सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो की लढाई मला लढू द्या। ही धर्माची लढाई आहे। राजकारणाचं स्वच्छताकरण करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल। आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं, ते शेवटचं वाक्य मी सांगतो की प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलं आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसला आहे, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही। ही भावना लोकांची आहे। आणि म्हणून फक्त एक नव्हे,
विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे. माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत. मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, निवडून आल्यानंतर काल तिथे मी देवळात सुद्धा सांगितले, विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित करेल. वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही. लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे जो बाजार झाला आहे राजकारणाचा, या बाजाराला सुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत, त्यांच्या पाठीवर उभं राहावं, याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल. आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेला, माता भगिनींना, सर्वांना आपल्या माध्यमातून आज विनंती करतो, सगळे कन्सेप्ट, सगळ्या शंका कुशंका दूर सोडा. विजय शिवतारे आपल्यासाठी, माझ्यासाठी नव्हे, जनसामान्यांसाठी उभा राहतोय. या जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती. धन्यवाद. आल्यामुळे कोंडी झाले असं म्हणायचं? हां, महायुतीमध्ये अजित पवार गट आल्यामुळे कोंडी झाले असं वाटतं? मी एवढा मोठा नाही त्याच्यावर वक्तव्य करेन. जर अजित पवार फुटून गेले नसते तरी तुम्ही निवडणूक लढला असता का लोकसभेची? अहो, मी 2014 साली प्रयत्न केला, सगळ्यांना माहिती आहे. त्याच वेळेस मी निवडून आलो. 2019 साली सुद्धा प्रयत्न केला, पण शिवसेनेकडे ती जागा नव्हती. हा प्रयत्न मी आज नाही करत आहे, लक्षात घ्या. हा 2014 पासूनचा माझा प्रयत्न आहे की या प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचा. 2014 पासून, नवीन नाही. बापू, एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हणताय की आम्ही अपक्ष पद्धतीने निवडणूक लढणार, तुम्ही ते ठाम आहात, परंतु पक्ष कारवाईला सामोरं जावं लागेल बापू तुम्हाला. मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे. ही फाशीच घेतोय मी. एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय, जिंकलो तर जनतेचा आहे, त्यावेळी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही. बापू, अजूनही विजय बापू शिवसेनेत आहेत का आत्ताच्या या क्षणाला? कारण अपक्ष मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे.